नमस्कार मित्रांनो, आपल्या घरामध्ये मनी प्लांट ठेवल्यामुळे आपल्या घराला व आपल्या कुटुंबातील सदस्यांना त्याचा कसा परिणाम होतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। घरात सुख समृद्धी शांती राहावी तसंच कुटुंबाचं आरोग्य उत्तम राहावं अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण प्रत्येकाच्या मनाप्रमाणे या गोष्टी घडतातच असं नाही। अशा वेळी काही जण वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अभ्यासकांचा सल्ला घेतात। वास्तुशास्त्रानुसार घराची रचना सदोष असेल किंवा घरातल्या वस्तू चुकीच्या दिशेला ठेवल्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो। घरात सुख समृद्धी राहण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगितले गेले आहेत। विविध प्रकारच्या वनस्पती, पिरामिड, लाफिंग बुद्ध यांसारख्या गोष्टींमुळे वास्तुदोष कमी होण्यास मदत होते। वनस्पतींचा विचार करता मनी प्लांट हे नाव सर्वप्रथम येतं। घरात मनी प्लांट लावल्याने पैशाची कमतरता भासत नाही असं म्हणतात, पण मनी प्लांट लावताना काही गोष्टींची दक्षता घेणं आवश्यक आहे। वास्तुशास्त्रात त्याला अधिक महत्त्व दिलं जातं। नियमांनुसार मनी प्लांट लावल्यास घरात पैशांची कमतरता भासत नाही, पण मनी प्लांट लावताना काही गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे। वास्तुशास्त्रात मनी प्लांट लावण्याबाबत काही नियम सांगितले गेले आहेत। मनी प्लांटविषयी एक संकल्पना लोकांमध्ये दिसून येते। मनी प्लांट चोरून आणून आपल्या घरात लावलं तर धनलाभ होतो असा समज आहे, पण वास्तुशास्त्राचे जाणकार ही गोष्ट नकारतात, कारण याला शास्त्रात कोणताही आधार नाही। त्यामुळे मनी प्लांट चोरी करून आणू नये। तसंच काचेच्या बाटलीत मनी प्लांट लावू नये असं अभ्यासक सांगतात। मनी प्लांट योग्य दिशेला लावलं नाही तर घरातल्या व्यक्तींना आर्थिक समस्यांना तोंड देखील द्यावं लागतं। त्यामुळे मनी प्लांट ईशान्य कोपऱ्यात कदापि लावू नये। मनी प्लांट मज्जातंतूवर परिणाम करतं अशी एक अंधश्रद्धा आहे। या वनस्पतीची वाढ वरच्या दिशेला झाली तर ते शुभ आणि खालच्या बाजूने झाली तर अशुभ असतं असा एक समज असतो। आपल्याकडे मनी प्लांट दुसऱ्याला दिलं तर घरातील समृद्धी नष्ट होते। मनी प्लांट ही शुक्राची वनस्पती समजली जाते, त्यामुळे या वनस्पतीच्या आजूबाजूला मंगळ, चंद्र किंवा सूर्याच्या वनस्पती लावू नये अथवा ठेवू नये। मनी प्लांट घरात लावल्यास घरात सुख समृद्धी नांदते। ही वनस्पती जितकी मोठी होते तितका धनलाभ होतो। मनी प्लांटचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे, त्यामुळे ही वनस्पती लावल्याने शुक्र ग्रह मजबूत होतो। पक्क्या घरामध्ये कच्ची जमीन नसते, त्यामुळे घरात शुक्र स्थापित होऊ शकत नाही। ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र कच्च्या जमिनीचा कारक आहे, त्यामुळे घरात कच्ची जमीन नसेल तर मनी प्लांट लावणं शुभ फलदायी ठरतं। सर्वसामान्यपणे मनी प्लांट आग्नेय दिशेला लावलं तरच त्याची सकारात्मक फळ मिळतात। यामुळे आग्नेय दिशेचे दोष दूर होतात। या दिशेची देवता श्री गणेश गणपती असून प्रतिनिधी शुक्र असल्याने मनी प्लांट लावण्यासाठी आग्नेय दिशा ही योग्य दिशा मानली जाते।